नाइन्थ स्टँडर्डमधील एक महत्त्वाचा लेसन आहे आणि तो आहे मेजरमेंट ऑफ मॅटर. आणि या लेसनच्या आपल्याला एक्झरसाइज सॉल्व करायचे, क्वेश्चनचे जे आन्सर आहेत एक्झरसाइजमध्ये ते खूप सोप्या पद्धतीने सॉल्व करायचे आहेत. तर आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं की क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आणि 4 सॉल्व केला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करणार आहेत. तर काय क्वेश्चन आहे बघा, राईट द नेम्स ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स अँड डिड्यूस देअर मोलिक्युलर मास. मोलिक्युलर मास मुलांना डिड्यूस करण्यासाठी आपल्याला ॲटोमिक नंबर त्या इलेमेंटचे बाहेट पाहिजेत, कमीत कमी 20 पर्यंतच्या मूलद्रव्यांचे. मग ॲटोमिक नंबर बाहेट असतील तर तुम्ही हे सोडवू शकता. तर मी एक व्हिडिओ पण बनवलेली आहे, ॲटोमिक नंबर कसे लक्षात ठेवतात. आता ॲटोमिक नंबर असतील तर आपल्याला ॲटोमिक मास काढता येईल. ॲटोमिक मास पण खूप महत्त्वाचा आहे. तर कसा काढतात बघा, जनरली इथे थोडं तुम्हाला दाखवतो. सोडियम आहे सपोज, हा या सोडियमचा ॲटोमिक नंबर तुमचा बाहेट पाहिजे, तो आहे 11. आणि अजून एक याला उदाहरण घेऊ, मॅग्नेशियम घेऊ ज्याचा ॲटोमिक नंबर आहे 12. तर हा 11 नंबर आहे. जर विषम संख्या असेल, ऑड नंबर जर असेल, ऑड नंबर तर डबल करून 1 मिळवतात. आणि जर इव्हेन नंबर जर असेल, दिलेली नंबर ही इव्हेन असेल, ही इव्हेन नंबर आहे आणि ही ऑड नंबर आहे. ऑड नंबर म्हणजे दोनाने भाग न जाणाऱ्या संख्या, तर 11 ही ऑड नंबर आहे, विषम संख्या आहे. आणि इकडे 12 म्हणजे दोनाने भाग जाणाऱ्या संख्या, त्याला समसंख्या म्हणजे इव्हेन नंबर म्हणतात. जर दोनाने भाग जाणाऱ्या संख्या असेल तर त्याचा फक्त डबल करायचा. 12चा डबल किती आला, 24. म्हणजे मॅग्नेशियमचा ॲटोमिक मास असेल 24. आता हिला दोनाने भाग जात नाही, ऑड नंबर आहे, मग तिला डबल करून, हे बघा डबल करा आणि त्याच्यामध्ये 1 मिळवा. 11चा डबल किती आला, 22. आणि त्याच्यामध्ये 1 मिळवलं तर किती झालं बरं, 23. म्हणजे तुम्हाला ॲटोमिक मास पाठ करायला लागणार नाही. या ट्रिकचा वापर केला तर ॲटोमिक मास पाठ करू नका. ही ट्रिक सगळ्या एलिमेंटला नाही, 2-3 त्याला अपवाद आहेत. पोटॅशियम अपवाद येईल त्याला, तर असे 2-3 अपवाद आहेत. बाकी तुम्ही या ट्रिकचा वापर करू शकता. दोनाने भाग जाणारी संख्या असेल तर तिला डायरेक्ट डबल करा आणि दोनाने भाग जाणारी संख्या नसेल तर डबल करून त्याच्यामध्ये 1 मिळवा, तर आपल्याला ॲटोमिक मास मिळू शकतो. तर आता आपण काय करू, ॲटोमिक मोलिक्युलर मासेस आपल्याला फाइंड करायचे आहेत. तर सोडियम आहे, तर सोडियमचा ॲटोमिक नंबर किती आहे, 11. आता हे दोनाने भाग जात नाही, मग काय करायचं आता, तर याला डबल करायचं. 11चा डबल किती आला, 22. आणि त्याच्यामध्ये अजून 1 मिळवायला लागेल कारण दोनाने भाग जात नाही, म्हणून याला डबल करा. या नंबरला 11चा डबल किती झाला बरं, 22. आणि त्याच्यामध्ये 1 ॲड करा, किती झालं बरं, 23. पण एकूण किती आहेत बरं, ते 2 आहेत, म्हणून त्याला 2ने गुणा. पहिला इलेमेंट झाला. आता दुसरा इलेमेंट आहे इथं सल्फर, म्हणून प्लस करा. सल्फरचा ॲटोमिक नंबर किती आहे, 16. ही दोनाने भाग जाणारी संख्या आहे, तिला फक्त डबल करा. 16चा डबल 32 प्लस. आता राहिला ऑक्सिजन. मग ऑक्सिजनचा ॲटोमिक नंबर किती आहे, 8. तुम्हाला माहिती आहे दोनाने भाग जातो आहे, मग त्याला फक्त डबल करा. 8चा डबल किती आहे बरं, 16. इंटू किती आहेत टोटल बरं, टोटल 4 आहेत म्हणून इंटू टाकायचं. मग बघा आता 23 2 जा 46 प्लस 32 प्लस 16 4 जा 64. या तिघांचा आपण ॲड करू आता. 46 32 64. 2 आणि 4 6 6 12. 4 आणि 1 किती झाले बरं, 5. 5 आणि 3 किती झाले बरं, 8. 8 आणि 6 किती झाले बरं, 14. म्हणजे तो मिळेल 142 डाल्टन. तर डाल्टन हे त्याचं युनिट आहे ॲटोमिक मोलिक्युलर मासेसचं. तर 142 डाल्टन हा असेल सोडियम सल्फेटचा ॲटोमिक मास किंवा मोलिक्युलर मास. आता आपण काय करू, इथे ह्याला काढू. याला म्हणतात पोटॅशियम आणि हा आहे कार्बोनेट. पोटॅशियम कार्बोनेटचं कसं काढतात, तर पोटॅशियम आहे ना, याचा ॲटोमिक नंबर किती आहे बरं, तर 19. आता 19 ऑब्झर्व करा कुठला नंबर आहे, ऑड नंबर आहे, दोनाने भाग जाते, त्याला डबल करा. डबल केलं तर किती झालं बरं, 19ला डबल केलं तर किती येईल, 38. त्याच्यामध्ये 1 मिळवायला लागतो, किती झाले बरं, 39. म्हणजे पोटॅशियमचं किती असेल बरं, 39. पण आता एकूण किती आहेत बरं, ते 2, म्हणून त्याला 2ने गुणा. आता कार्बन आला, प्लस टाका. कार्बनचा ॲटोमिक नंबर आहे 6, दोनाने भाग जाणारी संख्या आहे. मग आता त्याला डबल करा. 6चा डबल किती येईल बरं, 12 प्लस. आता ऑक्सिजनचा ॲटोमिक नंबर किती आहे, 8. हा पण दोनाने भाग जाणारा नंबर आहे, त्याला पण डबल करा. 8चा डबल किती आलं बरं, 16. आणि टोटल किती आहेत बरं, ते 3. तर आता इथे आपल्याला गुणाकार करायचे. 39 2 जा, नसल जमत तर तुम्ही असं करून घ्या. इथे 39 2 जा, 2 9 जा 18, 2 3 जा 6 आणि 1 7. किती झाला बरं, 78 प्लस 12 प्लस 16 3 जा 48. आता तिघांचं आपण ॲडिशन करून बघू. 78 12 48. 8 आणि 2 10, 10 आणि 8 18.
1 आणि 4 5, 5 आणि 1 6, 6 + 7 13, 138 डाल्टन. तर हा असेल त्याचा मोलिक्युलर मास. तर अशा पद्धतीने काढतात. तर तुमचा ॲटॉमिक नंबर वाईट असेल तर तुम्ही ॲटॉमिक मास 100% काढू शकता. दोनाने भाग जाणारी संख्या असेल तर त्याचा डबल करा आणि दोनाने भाग जाणारी संख्या नसेल तर डबल करून त्याच्यामध्ये एक ॲड करा. कंपाऊंड आहेत कार्बन डायऑक्साईड. कार्बन ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 6, तुम्हाला माहिती आहे दोनाने भाग जातो, डबल करा. 6चा डबल किती आला बरं 12 प्लस ऑक्सिजन याचा ॲटॉमिक नंबर आहे 8, दोनाने भाग जाते फक्त तिला डबल करा. 8चा डबल किती होतो 16. आता एकूण किती 2 म्हणून त्यांना 2ने मल्टिप्लाइड करा. 12 प्लस 16 2 जा 32, दोघांचा आपल्याला ॲड करायचं आहे. 32 प्लस 12 4 आणि 4 44 डाल्टन हा त्याचा मोलिक्युलर मास असेल. आता आपण मॅग्नेशियम क्लोराईडचा पण काढू शकतो. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 आहे, तुम्हाला माहिती आहे दोनाने भाग जातो आहे म्हणून त्याचा डबल किती झाला बरं 12चा डबल किती होतो 24. क्लोरीनचा ॲटॉमिक मास आहे 35.5. हे फक्त लक्षात घ्या. एक क्लोरीन मी तुम्हाला बोललो तर अपवाद काही असतात, क्लोरीन अपवाद आहे 35.5 आहे. किती येते एकूण बरं 2 म्हणून 2ने मल्टिप्लाइड करा. 24 प्लस 35.5 इंटू 2 71, 24 आणि 71 5 आणि 9 किती येईल बरं 95 डाल्टन. तर अशा पद्धतीने कार्बन डायऑक्साईड आणि मॅग्नेशियम क्लोराईडचा ॲटॉमिक मोलिक्युलर मास आपण काढू शकतो. कंपाऊंड आहे NaOH सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम ॲटॉमिक नंबर 11 आहे, दोनाने भाग जात नाही, डबल करा. 11चा डबल किती झालं बरं 22 आणि त्याच्यामध्ये 1 ॲड करा. किती झालं बरं 23 प्लस ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे, 8ला डबल करा. दोनाने भाग जातो म्हणजे फक्त डबल. 8चा डबल किती होतं बरं 16 प्लस हायड्रोजनचा किती आहे फक्त 1. 23 प्लस 16 प्लस 1 17, दोघांचं ॲडिशन केलं तर किती येईल बरं 40 डाल्टन. तर आपला आन्सर असेल 40 डाल्टन. इकडे बघू ॲल्युमिनियम फॉस्फेट. ॲल्युमिनियमचा नंबर किती आहे 13, दोनाने भाग जात नाही. आता डबल करा. 13चा डबल किती होतं बरं 26, त्याच्यामध्ये 1 ॲड करा. किती मिळाला बरं 27 प्लस फॉस्फरस. फॉस्फरसचा ॲटॉमिक नंबर किती आहे बरं 15, दोनाने भाग जातो आहे का नाही मग डबल करा. 15चा डबल किती होतं बरं 30, त्याच्यामध्ये 1 मिळावा. किती झालं बरं 31. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती 8, डबल आहे, दोनाने भाग जातो डबल करा फक्त. 8चा डबल 16 पण किती आहेत बरं ते 4. 27 प्लस 31 प्लस 16 4 जा 64. या तिघांचा ॲड करू आपण. किती मिळेल बरं 122 डाल्टन. किती मिळेल बरं 122 डाल्टन. तर अशा पद्धतीत आपल्याला मोलिक्युलर मास काढायचे. फक्त ट्रिक ॲटॉमिक नंबर वाईट असेल तर तुम्ही सर्च करू शकता. सोडियम बायकार्बोनेट. सोडियम ॲटॉमिक नंबर 11, दोनाने भाग जात नाही, डबल करा. 11चा डबल किती होतो बरं 22 आणि त्याच्यामध्ये 1 ॲड करा. किती झाला बरं 23 प्लस हायड्रोजनचं तुम्हाला माहिती किती असतो 1. कार्बन ॲटॉमिक नंबर किती आहे 6, दोनाने भाग जातो फक्त डबल करा. 6चा डबल 12 प्लस ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर किती आहे 8, 8ला दोनाने भाग जातो 8चा डबल करा. किती झालं बरं 16 इंटू 3, 23 आणि 1 किती झालं बरं 24 प्लस 12 प्लस 16 3 जा 48. आता बघा 24 प्लस 12 प्लस 48 नसेल तर इकडं करून घ्या. किती झाला बरं 60. आता 60मध्ये किती ॲड करायचे बरं 24, 60मध्ये ॲड करा 4 किती आन्सर मिळेल 84 डाल्टन. तर मुलांना अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करायचे. खूप सोपं आहे. ॲटॉमिक नंबर येत असतील तर तुम्ही सर्च करू शकता. नंतर आपण सोडवतो क्वेश्चन नंबर 5. तर इथे आन्सर लिहिलेली तर तुम्हाला खूप लेंदी वाटेल किंवा खूप डिफिकल्ट वाटेल. खूप सोपं आहे. फक्त 1 ते 2 सेंटेन्स आपल्याला बनवायचे, बाकी सेम. कसं करायचं बघा. 2 सॅम्पल्स, एक सॅम्पल आहे n आणि एक आहे n, एक m आणि एक n. स्लॅग क्लाइंब वेअर ऑब्टेन फ्रॉम 2 डिफरंट रिॲक्शन्स. दोघांच्या रिॲक्शन्स होतात. मग बघा सॅम्पल m ऑफ मास, सॅम्पल mचं मास किती किलोग्रॅम आहे बरं 7 ग्रॅम आहे. मग बघा मास ऑफ कन्स्टिट्युएंट ऑक्सिजन, त्याच्यामध्ये ऑक्सिजन किती ग्रॅम आहे बरं 2 ग्रॅम. मास ऑफ कन्स्टिट्युएंट कॅल्शियम, कॅल्शियम किती ग्रॅम आहे 5 ग्रॅम. 5 आणि 2 किती झाले बरं 7. दुसरा सॅम्पल आहे आपल्याकडं n सॅम्पल, सॅम्पल ऑफ n मास. किती मास आहे बरं
1.4 ग्रॅम. त्याच्यामध्ये मास ऑफ कॉन्स्टिट्युएंट ऑक्सिजन किती आहे बरं 0.4 आणि मास ऑफ कॉन्स्टिट्युएंट कॅल्शियम आहे 1 ग्रॅम. तर 1 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये 0.4 ॲड केले तर टोटल होतात 1.4 ग्रॅम. विच लॉ केमिकल कॉम्बिनेशन डज दिस प्रूव्ह. तर कुठला लॉ प्रूव्ह करेल. मग याचा आन्सर बघा किती सोपं आहे. फॉर सॅम्पल एम, तर इथं सॅम्पल एममध्ये जितके पॉईंट दिलेत 1 2 3 या तिन्हीच्या तिन्ही पॉईंट जसे तसे इथे लिहायचे आहेत. 1 2 3 बघा. फॉर सॅम्पल एम 7 ग्रॅम. हे दोघे पण उचला आणि इथे लिहा डायरेक्ट. पाठांतर करूच नका, काही गरज नाही. आता आपल्याला जे सेंटेन्स लिहायचे ते बघा. द प्रॉपर्शन ऑफ वेट बाय ऑक्सिजन अँड कॅल्शियम. किती प्रॉपर्शन होईल त्याचं उत्तर पण इथेच आहे. इथे काय बरं नंबर 2 ऑक्सिजन प्रॉपर्शन म्हणून इज टू लिहा आणि इथं काय बरं 5 2:5. द प्रॉपर्शन वेट बाय ऑक्सिजन अँड कॅल्शियम किती आलं बरं 2:5. किती सिम्पल आहे. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, हे दुसरा सॅम्पल आहे ना एन 1 2 3 सेंटेन्स हे उचला आणि इथे टाका फॉर सॅम्पल एन आणि त्यानंतर हे दोनही सेंटेन्स आहे ते इथे लिहून टाका. सेम पाठांतर करायचं नाही, फक्त मी टिकमार्क करतो बघा. हे फक्त लक्षात ठेवायचे किती 2:5. ते ऑलरेडी काय केलं बरं सॅम्पल एमला लिहिलं आणि सॅम्पल एनला लिहिलं आहे. ठीक आहे. आता बघा द प्रॉपर्शन आहे बघा, हे लक्षात घ्यायचे आपले. वेट बाय ऑक्सिजन अँड कॅल्शियम यांचंही प्रॉपर्शन आपल्याला त्यांनी दिलेलं होतं. ऑक्सिजन आणि कॅल्शियम. तर करून बघू. इथे थोडी जागा आहे आपल्याला, इथे बघू आपण करू. 0.4 आणि 1.0 म्हणजे तो डायरेक्ट अंक कुठला आहे 1. तर डेसिमल किती अंकानंतर आहे वरती 1. तर हा 1 अंकानंतर डेसिमल राऊंड फिगर 4 लिहू आणि बॅलन्स करायचा. वरती एका अंकानंतर आहे, खाली 1 लागेल तर खाली दिलेलं नाही म्हणून आपण 0 घ्यायचा. ते किती आले बरं 10. आता डिवाईड करून बघू बघा. 2 2 4 आणि 2 5 10 म्हणजे याचा आन्सर पण किती येते 2/4. म्हणजे याचं प्रॉपर्शन पण किती येईल बरं 2:5. हे बघा. आणि याचं पण किती आलं होतं बरं, याचं आपण आन्सर काढलं ते बघा 2:5 2:5. म्हणजे दोघांचं कसं आलं बरं सेम. तुम्हाला पाठांतर नाही करायचं, हेच घ्यायचं, हे तिथे तिघे उचलायचे आणि प्रॉपर्शन लिहायचं 2:5. नंतर हे इथे उचलायचं, यांचं प्रॉपर्शन पण लिहायचं 2:5. संपलं उत्तर. Thus the proportion of weight by constituent element in both sample is constant. दोघांचं उत्तर कसं होतं बरं कॉन्स्टंट 2:5 2:5. संपलं. दिस प्रूव्ह कुठला लॉ आहे बरं कॉन्स्टंट प्रॉपर्शन. त्यांचं वेट कसं असतं कॉन्स्टंट. इतकं सोपं याचा आन्सर आहे आणि कसं लिहायचे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 7 आणि 8 काय करणार आहे सॉल्व करणार आहे.